अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आशिष देशमुख यांनी देखील नाना पटोले यांच्या नेतृत्वावर टीका केलेली आहे। तुम्ही काँग्रेसमध्ये होते, तुम्ही देखील काँग्रेस सोडली, तेव्हा देखील तुम्ही कारण दिलं होतं की नाना पटोले यांची कार्यशैली बरोबर नाही, त्यामुळे मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे। आज अशोक चव्हाणांनी देखील तीच भूमिका घेतली असं वाटतं तुम्हाला? नक्कीच बघा, संपूर्णतः राज्यामध्ये विशेष करून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अशी नाराजी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंबद्दल आहे। ही आजची नाही आहे, ही मागच्या वर्ष दीड वर्षापासून सातत्याने खदखदत आहेत। माझा विषय असेल किंवा आता येणाऱ्या जे काही काँग्रेसचे मोठे नेते असतील, कार्यकर्ते असतील, ह्या सर्वांच्या संदर्भामध्ये जर कोणतं एक कारण कारणीभूत असेल तर त्यामध्ये नाना पटोलेंची कार्यशैली आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या मुळे ह्या संपूर्ण काँग्रेसच्या फळीचं त्यानिमित्ताने नुकसान हे काँग्रेसला सोसावं लागणार आहे। काँग्रेस ही महाराष्ट्रामध्ये नामशेष नाना पटोलेंच्या कारकिर्दीत झालेली आपल्याला दिसेल। अशोक चव्हाणांसोबत आणखी कोण काही आमदार येण्याची शक्यता आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, सन्माननीय देवेंद्रजींनी ह्या संदर्भात म्हटलं आहे, आगे आगे देखो होता है क्या। आपण बघू शकतो की आशिष देशमुख हे देखील आधी काँग्रेसमध्ये होते, त्याने देखील काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता आणि ते असं म्हणतात की कुठेतरी नाना पटोले यांची जी कार्यशैली आहे त्यामुळे कुठेतरी त्यांनी राजीनामा दिला, आता तीच भूमिका अशोक चव्हाण यांनी घेतली। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।